नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बेडगेत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान पार पडले. माननीय जिल्हाधिकारी सांगली यांनी गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत तहसीलदार कार्यालय मिरज व बेडग मंडल अधीनस्थ सर्व ग्राम महसूल अधिकारी कार्यालय व ग्रामपंचायत बेडग यांचे संयुक्त विद्यमानाने बेडग तालुका मिरज येथे मंडल स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान घेण्यात येत आहे. या शिबिरामध्ये सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना रहिवासी दाखले, उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, मतदार यादीत नाव नोंदणी करणे कमी करणे, संजय गांधी निराधार योजना, PM किसान योजना, श्रावण बाळ योजना, EPIC कार्ड काढणे ही कामे करण्यात येणार आहेत. यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य संभाजीराजे पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेली शासन व्यवस्था आदर्शवत होती. त्याच विचाराने शासनाने चालू केलेली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान हे सामान्य जनतेसाठी, शेतकरी तसेच गोरगरीब जनतेसाठी, विद्यार्थ्यांच्यासाठी, महिलांच्यासाठी अतिशय हितावह असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बेडगचे लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील, नरवाडचे लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार, ग्रामपंचायत सदस्य संभाजीराजे पाटील, माजी डेप्युटी सरपंच संभाजी नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य गौतम नाना नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश आवळे, ग्रामपंचायत सदस्य शेळके मॅडम, मंडल अधिकारी विक्रम कांबळे, शिवाजी नरोटे, म्हैसाळ तलाठी तसेच बेडगचे तलाठी मनोहर माळी, विजयनगर तलाठी सविता बेळकुडे व सर्व कर्मचारी, कृषी सहाय्यक कुंभार मॅडम, सन्नके साहेब, आरोग्य अधिकारी चंद्रलेखा विभूते तसेच सर्व रेशन दुकानदार, सर्व शेतूचालक व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले. गावातील सर्वसामान्य जनतेतील नागरिकांना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना त्याच्या ज्या अडचणी असतील त्या अडचणीचं लवकर निपटारा होत त्यांना दाखले असतील, विविध प्रमाणपत्रे असतील मिळण्यासाठी या जनता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जे महाराजस्व अभियान काढले यामध्ये विविध योजनांचं लाभ घेण्याचं मी सर्व नागरिकांना म्हणजे बेडग सर्कल मध्ये सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण या योजनेमध्ये सर्वसामान्य जनता असतील, यांची जी कागदपत्र असतील, शाळेचे विद्यार्थी दाखले असतील किंवा शेतकऱ्यांचे पानंद रस्त्याचे विषय असतील, यामध्ये सर्व विभाग आहेत. आदरणीय कलेक्टर साहेबांनी यामध्ये कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, ग्रामपंचायतचा विभाग असेल, त्यामध्ये MSCB असेल, आरोग्य विभाग असेल, सर्व विभागांच्या ज्या अडचणी सामान्य नागरिकांच्या त्या अडचणींचा निपटारा होण्यासाठी हा अभियान काढलाय. त्यामध्ये मी या प्रशासनाला अशी विनंती करतो की जे शासनानं एक आम्ही लोकप्रतिनिधी गावातील जनतेला आम्ही लोकप्रतिनिधी तुम्हाला एक अशी विनंती करतो की अभियान आता नुसतं कागदपत्र न जाता हे 100 दिवसाचं अभियान आहे. म्हणजे वर्षातून 4 वेळा प्रत्येक 3 महिने सत्रामध्ये घ्यायला सांगितले. यामध्ये लोकांचा लवकर पाठपुरावा होऊन यांना दाखले मिळण्याचं झालं पाहिजे. कारण यामध्ये प्रामुख्याने समाधान हा शब्द लागलाय. समाधान शिबिर, समाधान मध्ये दाखले मिळतील, लाभ मिळतील, त्यांना हेल्पट घ्यायला पण त्यांना एक समाधान मिळालं पाहिजे की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जर शासन केलं तसंच शासन हे महाराष्ट्र शासन देखील करू पाहतंय. त्यांचा राजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आहे असं समाधान व्यक्त व्हावं या घालतो. असे शिबिर दाखवून उपस्थित मान्यवरांना म्हणजे आज तुम्ही सांगितलं, कांबळे साहेबांनी सांगितले एका दिवसात दाखले देशाने सुरू केले. कारण विद्यार्थ्यांचं खरोखर ऍडमिशनच्या वेळेस खूप हाल होतं. कारण 10-15 दिवस त्यांना दाखले मिळत नाही. मिरज सेटूमध्ये सारखे हेलपाटा घालावं लागतात. पण आज हे शिबिर घेऊन बेडगावातील बेडग सर्कल मध्ये सर्व गावांना तुम्ही चांगला उपक्रम इथं उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मंडळ